नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। वैजापूर तालुक्यातील सिरसगाव येथे कापूस, अद्रक, मोसंबी या पिकांवरील प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न। वैजापूर तालुक्यातील सिरसगाव येथे तालुका कृषी विभागाच्या वतीने स्मार्ट कॉटन व एक दिवस बळीराजासाठी कार्यक्रमाचे अंतर्गत कापूस, अद्रक व मोसंबी या पिकांवरील प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय कृषी अधिकारी अशोक आढाव होते। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी व्यंकट ठक्के यांनी केले। त्यांनी स्मार्ट कॉटन प्रकल्पाविषयी माहिती दिली। मोसंबी संशोधन केंद्र बदनापूरचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर संजय पाटील यांनी अद्रक लागवड तंत्रज्ञानाबाबत सविस्तर अशी माहिती दिली। बदनापूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर दीपक कच्छवे यांनी कापूस लागवड, मोसंबी लागवड यांची संपूर्ण माहिती शेतकरी बांधवांना दिली। उपविभागीय कृषी अधिकारी अशोक आढाव, मंडळ कृषी अधिकारी मंगेश घोडके यांनी खरीप हंगामातील पिकांच्या व्यवस्थापनाबद्दल माहिती दिली। या कार्यक्रमास गावातील रमेश मलिक, नानासाहेब दुशिंग, निलेश निंबाळकर, सतीश वाघ, राजू मलिक, सचिन धात्रक, गंगाराम शिंदे, एकनाथ साळवे, संभाजी मलिक, चंद्रकांत दुशिंग, अण्णा धात्रक, कचरू वराडे, ऋषी धात्रक, नानासाहेब जाधव, रवींद्र शिंदे, आदित्य शिंदे, संजय राऊत, नाना मलिक, सुखदेव वराडे, देवनाथ धात्रक, गंगाधर मलिक, बाबूराव साळवे, कारभारी मुर्तडक, मनोहर साळवे, विजय फुलारे, नाना मलिक आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषी सहाय्यक विद्या पालवे, उपसरपंच सावकार सिरसाट, राहुल धात्रक आदींनी परिश्रम घेतले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी पर्यवेक्षक माधव गांगुर्डे यांनी केले। रयत संवादसाठी खाजा पटेल, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर।